जय श्री कृष्ण. तर बालमित्रांनो, या अधिक महिन्यामध्ये आज आपण 14व्या अध्यायाची गोष्ट बघणार आहोत. 14व्या अध्यायाचं गोष्टीचं नाव आहे अंबरीश राजाची कथा. भगवान म्हणाले, लक्ष्मी दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप समजूत घातली, पण देवेंद्र पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला की मुनिवर्य, तुम्ही त्या अंबरीश राजाकडे एकदा जावं आणि पाहावं तरी काय काय होईल ते. मग दुर्वास ऋषींना नाही बनविला. त्यांनी मनात विचार केला की काही हरकत नाही, या निमित्ताने तरी देवेंद्राच्या आग्रहामुळे आपण अंबरीश राजाकडे जावं आणि त्या पुण्यवंताचं दर्शन तरी घ्यावं. पण त्यांच्या त्या पुण्याईच्या सत्वहरणाचं काय, आणि देवेंद्राचा तर त्याच गोष्टीबद्दल आग्रह आहे. असो, पाहूया तरी पुढे काय होईल ते. आणि तो अधिक महिना चालू होता. अंबरीश राजाने नेहमीप्रमाणे द्वादशीचे व्रत केले होते, पण द्वादशीला फक्त एक वेळ भोजन, एकादशीला पूर्ण कडक उपवास आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी पारणं करणे, म्हणजे त्या साधन द्वादशीला ब्राह्मणाची सहस्र भोजने. मग दुर्वास मुनींनी ती संधी साधून एकादशीच्या रात्रीच आपल्या 60 सहस्र शिष्यासह अंबरीश राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तो एवढ्या संख्येचा समुदाय आणि स्वतः दुर्वास ऋषी आलेले पाहताच अंबरीश राजाला आनंदाने म्हणाले, वा वा, आज माझा भाग्योदयच झाला. इतकी सहस्रभोजने मला साधन द्वादशीच्या पारण्याला घडणार. ऋषीवर्य, आपले थोर उपकार आहेत. झाले. आगत सागत आटोपले, विश्रांतीची व्यवस्था झाली. पंच उषाकाल झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, राजा, आम्ही सर्वजण भुकेलेलो आहोत. नदीवर जाऊ स्नानादी प्रातःकर्मे आटपून येतो. तोवर आमच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करून ठेव. त्यावर अंबरीश राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण काळजी करू नये. आपणा सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था होईल. पण साधन द्वादशी आहे हे लक्षात असू द्या. अगदी पहाटेच आपण नदीवरून लवकर परत यावे, कारण सूर्योदयाच्या आधी पारणे पार पडले पाहिजे. नेम चुकता कामा नये. ठीक आहे, असे म्हणून दुर्वास ऋषी आणि त्याचे ते 60 सहस्र शिष्यगण नदीवर स्नानासाठी निघून गेले. अंबरीश राजाने त्या सर्वांच्या यथेच्छ भोजनाची षड्रस पाकसिद्धता करून ठेवली. मग राजाने आपला नित्यनियम स्नान, देवपूजा वगैरे आटपून नैवेद्य वैश्वदेव करून काकबळी बाहेर टाकला आणि तो त्या अतिथींची मार्ग प्रतीक्षा करू लागला. सूर्योदयाची वेळ होत चालली. अरुणोदय झाला तरीही तो ऋषींचा मेळा नदीवरून राजवाकडे आला नाही. म्हणून राजाने काही दूत नदीवर पाठविले, त्यांना लवकर येण्यासाठी निरोप केले. परंतु ते सर्व ऋषी आणि शिष्यगण स्नाने करून संध्या जप तर्पण करण्यात गुंग झाले होते. काही जण म्हणाले, सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्ध तरी कसे देणार? सूर्योदय होईपर्यंत नदीवरच थांबले पाहिजे ना. सूर्योदय झाल्याशिवाय ऋषीगण भोजनासाठी येत नाही, हा निरोप राजाला कळला. तेव्हा राजा तर घाबरून गेला. सूर्योदयापूर्वी भोजनं झालीच पाहिजेत, हा तर साधन द्वादशी व्रताचा नियम आहे आणि तो नियम आज पाळला जाणार नाही असे दिसते. आता काय करावे? राजाला मोठी काळजी वाटली. बरे, आपण भोजन अगोदर घेऊन द्वादशी साधली तर तो दुर्वास ऋषी भलताच रागीट आहे, तो शाप देईलच. व्रताचा भंग होऊ नये म्हणून आता काय करावे असा विचार करता करता राजाला एक उपाय सापडला. मग अंबरीश राजाने विष्णूला तुळशीपत्र वाहून तीर्थ घेतले आणि सूर्योदयापूर्वी द्वादशी व्रताची स्थापना केली. आता राहिले ते फक्त भोजनच. थोड्या वेळात दुर्वास ऋषी आणि शिष्यगण सर्वजण नदीवरून सूर्याला अर्घ देऊन राजवाड्यात आले. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, राजा, थोडा उशीर झाला तरी पण द्वादशी व्रताचा भंग झाला असे मानू नकोस. चला आता भोजनाची सिद्धता करा, पाने वाढा. राजा म्हणाला, मुनिवर्य, माझ्या व्रताचा भंग झाला नाही. सूर्योदयापूर्वीच मी महाविष्णूचे तीर्थ घेतले आणि वेळ साधली. आता चला आपण सर्वजण भोजन करा. काय, तू तीर्थ घेऊन द्वादशी व्रत पूर्ण केलेस? अरे चांडाळा, तीर्थ घेतलेस ते भोजनाच्या जागी ना, मग ते तू भोजनच केलेस की. आणि आता आम्ही काय त्या उष्ट्या अन्नाचे भोजन करावे? छे छे छे, आता आम्हाला ते भोजन नको. चला रे शिष्यांनो, परत चला, निघा इथून.
असे म्हणत दुर्वास ऋषी रागारागाने तणतणत निघाले. राजा अमरीश हात जोडून नम्रपणे म्हणाला, मुनिवर्य, असा राग करू नका, अन्नाला डावलून जाऊ नका. त्यावर दुर्वास ऋषी संतापून म्हणाले, राजा, तुला मोठा गर्व झाला आहे. तुला वाटले मीच साधन द्वादशीचे हे व्रत नेमनिष्ठेने पाळले, पण आम्हाला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्याआधीच तू तीर्थप्राशन करून का होईना आधी द्वादशी सोडलीस. हे महापाप केले आहेस. या पापाचे फळ म्हणून मी तुला शाप देतो. तुला मुक्ती मिळणार नाही. 100 वेळा गर्भवास पत्करून शतजन्म दुःखे भोगावी लागतील. जा, आता आम्ही येथून उपाशी पोटीच जाणार. आम्हाला नको ते तुझे उष्टे अन्न. तीर्थ घेऊन सोडली द्वादशी आणि आमंत्रित ठेवले उपाशी. अरे वा राजा अमरीश राजा पुन्हा पुन्हा विनवित होता. तरी तो कोपिष्ट दुर्वास ऋषी शांत होईना. तो म्हणतच राहिला, राजा, तू हे महापाप केले आहेस. मी तुला शाप दिला आहे. शतजन्म तुला गर्भवासाची दुःखे भोगावीच लागतील. मग अमरीश राजाने प्रभू विष्णूचा धावा केला. त्याने प्रार्थना केली, भगवंता, मी हे तुझे साधन द्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने केले, पण त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून तुझे तीर्थ घेतले. तर हे काय माझ्यावर या शापाचे अरिष्ट कोसळले. देवा, आज माझी लाज राखली पाहिजेस. या ऋषीने माझे आज जणू सत्वहरणच केले आहे. तेवढ्या चमत्कार झाला. भगवान विष्णू स्वतः गरुडावर आरूढ होऊन आले आणि राजा अमरीशापुढे येऊन दुर्वास ऋषींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, अमरीश राजा हा माझा परमश्रेष्ठ भक्त आहे. त्याला दिलेला हा शाप आता मलाच भोगावा लागणार आहे. तरीही दुर्वास ऋषींना संताप आवरेना. त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली. त्या जागेतून एक भयंकर कृत्या राक्षसी उत्पन्न झाली. ती अमरीशावर धावून गेली. अमरीशाला खाऊन टाकणार तोच. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र तिच्यावर सोडले. त्या चक्राने कृत्या राक्षसिनीला ठार केले आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या भोवती फिरू लागले. हे चक्र आपणाला आता ठार मारणार या भीतीने दुर्वास ऋषी पळत सुटले. चक्राने त्याचा पिच्छा सोडला नाही. शेवटी दुर्वास ऋषी विष्णूला शरण गेले. चक्र आवरण्यात त्यांनी विनंती केली. विष्णू म्हणाले, माझा परमभक्त हा अमरीशच त्याला आवरील. मग अमरीशाने त्या चक्राला शांत केले. दुर्वासाचे संकट टळले. त्यांनी क्षमा मागून मग द्वादशीचे ते भोजन करून आपला शाप मागे घेतला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे अमरीश राजाच्या भक्ती सामर्थ्याची कथा. आता पुढे 15व्या अध्यायात एक आगळीच कथा मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. मग आवडली का बालमित्रांनो तुम्हाला ही अमरीश राजाची गोष्ट आणि विष्णूनी त्याला कशी मदत केली? बघितलंच ना.